जय महाराष्ट्र मित्रांनो, लेट पण थेट कांतारा चॅप्टर 1 याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 5व्या दिवशीचं समोर आलेलं आहे. पण आज आपण फक्त जाणून घेणार आहे ते म्हणजे हिंदी आणि कन्नडा या 2 भाषांमध्ये सर्वात जास्त बाजी कोणी मारले याच्याबद्दल जाणून घेणार आहेत. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया, हा कन्नडा फिल्म इंडस्ट्रीचा सिनेमा आहे आणि त्यांच्या भाषेमध्ये त्याने किती कोटीची कमाई केलेली आहे. तर पहिल्या दिवशी याने कमवले होते 19.60 करोड म्हणजे 19,60,00,000 रुपये. दुसऱ्या दिवशी 13.50 कोटी, तिसऱ्या दिवशी 14.50 कोटी, चौथ्या दिवशी 16.75 कोटी आणि पाचव्या दिवशी काल याने कमवलेत 11.30 कोटी. म्हणजे याचं जवळपास नेट कलेक्शन कन्नडा फिल्म इंडस्ट्रीच्या बॉक्स ऑफिसवरती झालं आहे 75.65 कोटी, 7.65 करोड. तर हिंदीमध्ये याचं किती कलेक्शन झालं आहे आपण थोडक्यात जाणून घेऊ. पहिल्या दिवशी याने कमवले होते 18.50 करोड, दुसऱ्या दिवशी 12.15 करोड, तिसऱ्या दिवशी 19.50 करोड, चौथ्या दिवशी बिग नंबर आला 23 करोडचा आणि काल म्हणजे सोमवारच्या दिवशी याने कमवलेत 8.75 करोड. याचं नेट कलेक्शन हिंदीमध्ये झालं 82.25 करोड, 82,25,00,000 रुपये. मग तुम्ही जाणून घ्या आता की कन्नडी फिल्म इंडस्ट्रीचा हा सिनेमा त्यांच्या भाषेमध्ये कमाई करतोय ती म्हणजे 7.65 करोड, 75,65,00,000 रुपये आणि हिंदीमध्ये बॉक्स ऑफिसवरती हा सिनेमा कमवतोय 82,25,00,000 रुपये. हे डिफरन्स तुम्ही बघू शकता. हिंदी रसिक प्रेक्षकांच्या मनावरती आणि बॉक्स ऑफिसवरती राज्य करते तो म्हणजे रिषभ शेट्टीचा सिनेमा कांतारा चॅप्टर 1. तर याचं टोटल ऑल इंडिया नेट कलेक्शन झाले 256 करोड, 256 कोटीचं ऑल इंडिया नेट कलेक्शन याचं झालेलं आहे. आणि कालच्या दिवसामध्ये या सिनेमाने जवळपास 31 कोटीचा गल्ला ऑल इंडिया नेटमध्ये कमवलेला आहे. तर मग एकंदरीत सांगायचं म्हटलं तर हिंदीमध्ये सर्वात जास्त कलेक्शन या सिनेमाने केलेलं आहे ते म्हणजे 82,25,00,000 रुपये. एक कन्नडा फिल्म इंडस्ट्रीचा सिनेमा येतोय आणि हिंदीमध्ये मजल मारून जातोय. हाच जर सिनेमा हिंदीमधला कन्नडा फिल्म इंडस्ट्रीमध्ये लागला असता तर त्याने बॉक्स ऑफिसवरती इतकी कमाई केली असती का? त्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरती आणि प्रेक्षकांच्या मनावरती छाप सोडली असती का? हे मला नक्की सांगा. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.